छत्रपती संभाजीनगरचे दबंग डीसीपी नितीन बगाटे यांनी वाळू उत्खनन माफियांवर धडाकेबाज कारवाई केली आहे। दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या वाळू उत्खननावर दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरचे दबंग डीसीपी नितीन बगाटे यांनी ही कारवाई करत 5 हायवा 2 जेसीबी असा 2,80,00,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। साधारणतः 9-9:30 वाजेच्या दरम्यान आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की अशा रेतीचं अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक चालू आहे। त्या माहितीच्या आधारे आम्ही आमचे 2 अधिकारी आणि आमचे 4 अंमलदार घेऊन आम्ही रेड करण्यासाठी निघालो। तर आसेगाव आवारामध्ये आम्हाला दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेती उत्खनन करताना आणि वाहतूक करताना टोटल 4 हायवा आणि 2 जेसीबी मिळून आलेले आहेत। एक हायवा त्याचा ड्रायव्हर पळून गेला होता, तर तो आम्ही आणून आता लावत आहोत पोलीस स्टेशनला। साधारणतः टोटल मुद्देमाल जो सीज केलेला आहे आम्ही 2,80,00,000 रुपयाचा मुद्देमाल सीज केलेला आहे आणि यामध्ये आम्ही रेतीचं अजून ते काउंटिंग चालू आहे, तर ते आम्ही लवकरच कळवू आपल्याला। किती आरोपी ताब्यात आहे साधारण? ड्रायव्हर सगळे ताब्यात आहेत आमच्या आणि बाकी त्यांच्या आसपास त्यांना मदत करणारे लोक यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे सध्या। आणि हा ड्रेस कोड कसा? तुम्ही वर्कमध्ये होता, वाढदिवसाला लग्नाला कुठे गेले तर काय नेमकं? एका कार्यक्रमात होतो आणि त्या कार्यक्रमात असतानाच माहिती मिळाली, तर तसंच आम्ही निघालो आणि कारवाई केली। परंतु मग आता तुमचे कर्मचाऱ्यासोबत आता हे रिस्की काम आहे, रात्रीची वेळ होती, काही वादावादी झाली का? थोडंफार कारवाईमध्ये काहीतरी होतच असतं, तर ते आम्ही पोलीस आहोत आणि योग्य रीतीने आम्ही कारवाई केली। याला खूप अभिनंदनीय कारवाई आहे। धन्यवाद। प्रतिनिधी निलेश भारती, न्यूज टुडे 24, छत्रपती संभाजीनगर।